नमस्कार, मी प्रेम प्रकाश। तुम्ही पाहतायत न्यूज टापू। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या गंगापूर खुलताबाद या विधानसभा मतदारसंघासाठी महायुतीकडून विद्यमान आमदार प्रशांत बंब यांना उमेदवारी जाहीर झाली आहे। तर दुसरीकडे महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश चव्हाण यांना उमेदवारी दिली आहे। खरं म्हणजे महाविकास आघाडीकडून या मतदारसंघासाठी नेमकी कोणाला उमेदवारी दिली जाते याच्याबद्दल सगळ्यांनाच उत्सुकता होती। शिवसेना ठाकरे गट तसेच राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट या जागेसाठी इच्छुक होते। महाविकास आघाडीचे तिकीट मिळण्यापूर्वी सतीश चव्हाण महायुतीत अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत होते। महायुतीच्या नियमानुसार विद्यमान ज्या पक्षाचा आमदार असेल त्या पक्षाला ही जागा सोडली जाईल। या नियमानुसार प्रशांत बंब हेच महायुतीचे उमेदवार होणार हे निश्चित होतं। अशा वेळी सतीश चव्हाण यांना इथली उमेदवारी मिळवण्यासाठी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करावा लागला आणि त्या निमित्तानं महाविकास आघाडीला आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला एक मजबूत उमेदवार देखील मिळाल्याचं सांगितलं जात आहे। इथले विद्यमान आमदार असणारे प्रशांत बंब हे गेल्या 3 टर्मपासून या मतदारसंघातून निवडून येत आहेत। त्यामुळे भाजपाने त्यांना पुन्हा एकदा संधी दिली आहे। चव्हाण यांना महाविकास आघाडीकडून उमेदवारी जाहीर झाल्यानंतर त्यांच्यावर विरोधकांकडून बाहेरचा उमेदवार असल्याचं देखील टीका केली। प्रशांत बंब यांच्यासाठी हा मुद्दा देखील प्रचारासाठी महत्त्वाचा ठरू शकतो किंवा महायुतीकडून त्याला महत्त्व दिलं जाऊ शकतं। दरम्यान सलग 3 टर्मपासून निवडून येणारे प्रशांत बंब यांचा देखील आत्मविश्वास जोरदार आहे। सत्ताधारी पक्षाचे आमदार असल्यामुळे तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी जवळीक असणारे प्रशांत बंब समोरून कोणीही आलं तरी आपल्याला फरक पडत नाही, आपण चौथ्यांदा ही जागा जिंकू असा आत्मविश्वास त्यांनी व्यक्त केला। या मतदारसंघाच्या पार्श्वभूमीचा विचार केल्यास हा मतदारसंघ पूर्वी शिवसेनेचा बालेकिल्ला होता। शिवसेनेचे आमदार माने हे या मतदारसंघातून 2 वेळा निवडून आले। मात्र 2009 ला प्रशांत बंब यांनी प्रथमच अपक्ष म्हणून इथली निवडणूक लढवली आणि जिंकली। त्यानंतर 2014 साली भाजपा, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी अशी चौरंगी लढत या मतदारसंघात पाहायला मिळाली, तेव्हा देखील बंब यांचा विजय झाला। 2019 ला शिवसेना भाजपची युती असताना प्रशांत बंब यांनी हा मतदारसंघ लढवला आणि हॅट्रिक करत जिंकून आणला। त्यामुळे मतदारसंघातील राजकीय वातावरण जाणून घेण्यात प्रशांत बंब आजपर्यंत यशस्वी झाले। यावेळी मात्र त्यांच्या पुढे सतीश चव्हाण यांचे आव्हान असणार आहे। मराठवाड्यात किंबहुना राज्यभरात मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे यांचा फॅक्टर महत्त्वाचा ठरणार आहे। त्यामुळे मराठा उमेदवार देऊन महाविकास आघाडीने आपला डाव साधला आहे। भाजप आता ओबीसी विरुद्ध मराठा असं वातावरण करतं का? प्रशांत बंब यांचे कार्यकर्ते या निवडणुकीत काय भूमिका घेतात हे पाहणे महत्त्वाचं असणार आहे। सतीश चव्हाण यांची राजकीय पार्श्वभूमी दीर्घ आहे। गेल्या 2 टर्मपासून ते मराठवाडा पदवीधर मतदारसंघातून विधान परिषदेवर निवडून गेले आहेत। त्यामुळे ते यावेळी लोकांच्या मधून निवडून जाण्याची इच्छा व्यक्त करत आहेत आणि त्यातच त्यांना शरद पवार यांच्या पक्षाची साथ असल्यामुळे यंदा सतीश चव्हाण प्रशांत बंब यांना टफ फाईट देतील अशी चर्चा मतदारसंघात होते आहे। दरम्यान गतवेळी या मतदारसंघात निवडणूक लढवणारे संतोष माने हे देखील विधानसभेसाठी इच्छुक होते। ते यंदाच्या निवडणुकीला प्रशांत बंब यांना साथ देतील असे सांगितले जात आहे। मात्र प्रत्यक्ष निवडणुकीत त्यांचा स्टँड काय राहतो हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। सतीश चव्हाण यांनी मतदारसंघात महाविकास आघाडीकडून बंडखोरी होणार नाही असे स्पष्ट केले आहे। या मतदारसंघात मराठा, दलित आणि मुस्लिम मतदारांची संख्या मोठी आहे। आजवर प्रशांत बंब यांनी दलित आणि मुस्लिम मताधिक्य मिळवले आहे। मात्र यावेळी राज्यात आणि मराठवाड्यात जरांगे फॅक्टर असल्यामुळे मराठा समाजाची एक गठ्ठा मते ही सतीश चव्हाण यांच्या पारड्यात जाऊ शकतात। किंबहुना याच आशेनं चव्हाण यांनी ही निवडणूक गंभीरपणाने घेतली आहे। शिवाय मुस्लिम आणि दलित समाजही भाजपावर लोकसभा निवडणुकीमध्ये नाराज असल्याचं आपल्याला दिसलं। त्यामुळे या समाजाची मते देखील प्रशांत बंब यांच्याकडे जातात की सतीश चव्हाण यांना मिळतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। शिवाय मराठा समाजाची निर्णायक मते असल्यामुळे मनोज जरांगे पाटील या मतदारसंघात कोणाला पाठिंबा देतात हे पाहणे महत्त्वाचे आहे। दरम्यान यापूर्वी सतीश चव्हाण यांनी तरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली होती आणि जरांगे यांचा आपल्याला पाठिंबा मिळावा यासाठी त्यांनी प्रयत्न केला होता।
शैक्षणिक संस्था माध्यमातून सतीश चव्हाण यांनी या मतदारसंघात आपलं जाळं विणलं आहे। त्यामुळे मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाच्या माध्यमातून अनेकांना जोडून ठेवण्यात चव्हाण यशस्वी झाले आहेत। या मतदारसंघातल्या दलित आणि मुस्लिम मतावर चव्हाण यांचे लक्ष असणार आहे। तसेच प्रशांत बंब यांचा गड असणारा लासूर परिसर, या परिसरात देखील चव्हाण सध्या तळ ठोकून आहेत। सरते शेवटी विद्यमान आमदार असल्यामुळे तसंच गेल्या 3 टर्मपासून या मतदारसंघात निवडून येत असल्यामुळे आणि सत्ताधारी पक्षाचा आमदार असल्यामुळे प्रशांत बंब यांनी आपल्या मतदारसंघात अनेक विकास कामं राबवली आहेत। त्यामुळे हा देखील त्यांच्यासाठी जमेचा मुद्दा आहे। याच विकास कामाच्या माध्यमातून ते लोकांना आपल्याला मतदान करण्याचं आव्हान करू शकतात। आता या मतदारसंघात जातीय आधारित मतदारामध्ये विभागणी होते का, तसं करण्यात महाविकास आघाडी की महायुती यापैकी कोण प्रयत्न करतो हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मंडळी, तुम्हाला काय वाटतं, या मतदारसंघात यंदाच्या विधानसभेला कोण मैदान मारेल हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा।